बरेच दिवस झाले मार्केट खाली आहे, वॉर सिच्युएशन आहे, कळत नाही काय करायचंय. मी आज माझा लाईव्ह पोर्टफोलिओ ओपन करून दाखवणार आहे की हाऊ मी 2016ला जे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, 2016 ते 2026 माझी ही जर्नी कशी राहिली आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो की हे जे वॉर लाईक सिच्युएशन्स येतात ना, असे अनेक सिच्युएशन्स येतात. अनेक वेळेला असं वाटतं की आपण का म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतोय. ट्रस्ट मी, बट वेन यू स्टे इन्व्हेस्टेड गोष्टी खूप चेंज होतात. पुण्याला आता सध्याला तर काही विचार नाहीये, बट लवकरच पुण्याला हे इव्हेंट करू आपण. ओके, सो आजचा अजेंडा काय आहे माझा, की मी 2016 पासून ते आतापर्यंत माझा पोर्टफोलिओ कसा बिल्टअप केलाय. ट्रस्ट मी 2016ला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली नोव्हेंबरमध्ये. तिथपासून 2020 ऑलमोस्ट 2021च्या स्टार्ट पर्यंत माझा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह होता. 4 वर्ष माझा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह होता. इवन माझे घरचे डाऊट करत होते की राहुल, तू जे करतोयस, तू जेवढा क्लायंटचे पैसे मॅनेज करतोयस, आर यू डुईंग राईट वे. मी त्यांना तेच सांगायचो की माझं ऍसेट अलोकेशन मला माहिती आहे आणि मी डेटावर खूप काम करतो. दिस इज अ फेज ज्याला मार्केट रिटर्न्स देईल त्यावेळेला तोडफोड रिटर्न्स देईल. आणि ट्रस्ट मी, मला त्याला असं बिलकुल वाटत नव्हतं की मार्केट जसं कोविड नंतर वळालं असं वळेल. बट ट्रस्ट मी, तो जो पेशन्स होता ना माझा, दॅट पेशन्स पेड ऑफ अँड इट पेड ऑफ बिग टाइम. ओके, मी नेहमी म्हणतो वाय 1200 days ऑफ पेन लेट टू 4 crores. काय झालं ना, 2016 टू ऑलमोस्ट 2021 जॅन पर्यंत जो मी 4.5 yearsचा जो पॅच बघितला आणि त्यानंतर माझा साधारण काहीतरी मार्च मध्ये माझा पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह झाला. 5 वर्षाचा CAGR 12% झाला. मी म्हटलं मार्केटला 3-4 महिने लागतात रिकवर व्हायला. या 3-4 महिन्यात मार्केटने रिकव्हरी दिली. ट्रस्ट मी म्हटलं भरपूर पैसे कमवेल आणि तसंच झालं. युअर पेशन्स जेव्हा टेस्ट होतो आणि तुम्हाला जेव्हा रिटर्न्स दिसतात तेव्हा त्याचं काही वेगळंच रसायन होऊन जातं. मी आज काय काय घेणार आहे, मी थोडंसं मराठी आणि इंग्लिश आज मिक्स केलंय. माझी SIP कहाणी, निफ्टी आता मला काय वाटतोय, हिस्ट्री काय सांगतेय, मिड स्मॉल कॅप प्री पोस्ट डेटा आणि कसं आम्ही हँड होल्ड करतो क्लायंट्सना इन दिस टफ सिच्युएशन्स, ह्याच्यावर मी आज बोलणार आहे. मी लाईव्ह डेटा माझा पोस्ट केलेला आहे. ओके, पहिले 1200 दिवस माझा रिटर्न 0 होता. 1200 डेज माझा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह होता. आज लोक 2-2.5 वर्ष 3 वर्ष झालेत ज्यांचे रिटर्न प्रॉबब्ली थोडेसे पॉझिटिव्ह आहेत किंवा नेगेटिव्ह आहेत, ते लोक घाबरत आहेत. ट्रस्ट मी, माझे पहिले 1200 दिवस रिटर्न 0 होता. पहिले 1200 दिवसानंतर माझा ऍब्सोल्यूट लॉस 25% होता. 25%ने माझा पोर्टफोलिओ खाली होता आणि माझा पोर्टफोलिओ 18% मायनस CAGR देत होता. तोच आज पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 4 crores आहे. 3.75 crores पोर्टफोलिओ, मी स्क्रीनशॉट्स पण अटॅच केलेत. मी जर त्या 1200 दिवसांच्या पोर्टफोलिओ मधनं पैसे जर विड्रॉ केले असते कोविडला, तर मी आज ही अमाऊंट कधीच बघितली नसती. मित्रांनो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टे इन्व्हेस्टेड. आणि तुम्हाला सांगू, या कोविडच्या कालावधीमध्ये हँडहोल्डिंग खूप इम्पॉर्टंट होतं. माझे बाबाच माझे खूप मोठे मेंटॉर किंवा काय म्हणतात ना, खूप सीझन्ड इन्व्हेस्टर्स आहेत. त्यांचा मला या कालावधीमध्ये हँडहोल्डिंगचा एवढा फायदा झाला. ते 1992 पासून मार्केटमध्ये, सो त्यांनी खूप सारे फॉल बघितलेत. त्या या ज्या 2020च्या फॉलमध्ये मी इन्व्हेस्ट नाही करू शकलो कॅपिटल, पण माझी जी कॅपिटल इन्व्हेस्टेड होती मी तशीच्या तशी ठेवली आणि त्यांनी मला जे कन्व्हिक्शन आलं ते कन्व्हिक्शन जबरदस्त झालं. मी जेव्हा चालू केलं नोव्हेंबर 2016ला, तेव्हा माझी SIP 5,000 होती नोव्हेंबर 2016ला. आज मी ऑलमोस्ट 10 लाख रुपये महिना SIP करतोय. मी या महिन्यात 10 लाख रुपये SIP प्लस 20 लाख रुपये लमसम इन्व्हेस्ट केलेत. मला माहित नाही कुठल्या लेवल्सला केलेत, बिकॉज आय एम नॉट वरीड. माझा एकच फोकस असतो की पैसे बँकेत ठेवण्यापेक्षा म्युच्युअल फंड्समध्ये पार्क ठेवायचे. एक मिनिट, मी कमेंट सेक्शन ऑफ करतो म्हणजे सगळ्यांना नीट दिसेल.
लोक आता खूप SIPs बंद करतायत. लोकांना असं वाटतं की ना आपण मार्केट खाली आलं की परत SIP चालू करू. लोकांना असं खूप वाटतंय की आपण ना म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ विकूया, खाली आलं ना की परत बाय करू. मी माझ्यात आणि नॉर्मल इन्व्हेस्टरमध्ये हा एकच फरक होता की मी कधीच SIP बंद केली नाही. मी SIP नेहमी वाढवत गेलो. 5,000 रुपये ने चालू करणारी व्यक्ती आज 10 लाख रुपये SIP करतोय. समटाइम्स इवन आय फील की काहीतरी मॅजिकल झालंय. पण ज्या वेळेला एक लक्षात घ्या, 2016ला जेव्हा इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली, मी 17-18लाच माझा काहीतरी SIP 25 का 30 हजाराची केलेली. आणि त्यावेळेला मला असं कळलं की वर्षाला 3 ते 3.5 लाख रुपये मी नुसते सेव्ह करतोय. त्यात रिटर्न्स मिळतील नाही मिळतील वेगळी गोष्ट आहे. पण म्हटलं एवढ्या मी 2012ला बिझनेसमध्ये आलेलो, पण मी तरी वार्षिक 3-4 लाख रुपये सेव्ह करत नव्हतो. जेव्हा मला 2018ला कळलं की तू वार्षिक 3-4 लाख रुपये सेव्ह करतोय, मी म्हणलं दॅट इट सेल्फ इज अन अचिव्हमेंट. की 4 लाख रुपये 5 लाख रुपये आपण बाजूला काढले, 10 वर्ष सातत्याने काढले तर 40-50 लाख रुपये साठतात. आणि कंपाऊंडिंग गेम जर सुरू झाला तर जे काय मिळेल तो बोनस, या सिंपल हेतूने मी म्युच्युअल फंड्स करायला सुरुवात केलेली पर्सनली. अँड दॅट हॅज गिव्हन मी मॅग्निफिसंट रिझल्ट. दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो, पैशासारखं सुख दुसरं काहीच नाहीये. पण हे सुख बिल्टअप करायला खूप वेळ लागतो. लोकांना ना ओव्हरनाईट हवंय. लोकांना 1 वर्षात 2 वर्षात रिझल्ट हवे. गेल्या 2-3 वर्षात जे जे क्लायंट्स आले त्यांचं एकच होतं, सर मी 10 वर्षानं बघणारच नाही पोर्टफोलिओ, 20 वर्ष मला हातच नाही लावायचे, काही टेन्शन नाही. तीच लोक 1-1.5 वर्षात 2 वर्षात रिटर्न नेगेटिव्ह बघतायत. तर त्यांना असं वाटतंय की आता ना पोर्टफोलिओ विड्रॉ करावं. कुठे 10 वर्ष, हे वॉर नाही थांबलं तर. दिस इज नॉट हाऊ यू डू इट. तुमचे ज्या गोल्स डिफाईन्ड असतात, तुम्हाला माहितीये की मी काहीतरी भन्नाट करायचंय लाईफमध्ये, तर तुम्हाला म्युच्युअल फंड्सपेक्षा ऑप्शनच नाहीये. आज मध्यमवर्गीयातनं तुम्हाला उच्च मध्यमवर्गीय किंवा हायर क्लासमध्ये जाण्याचा मार्ग हवाय ना, म्युच्युअल फंड सारखा दुसरा मार्ग नाहीये. थेंबे थेंबे तळसाचे ह्याच्यात सारखं तुम्ही जर एक कन्सिस्टंटली चांगली SIP केली, तुमची लाईफ चेंज होऊन जाते. आणि मी बघितलंय, म्हणजे माझी पण लाईफ चेंज झाली. 2016ला मी कसा होतो, 2026ला मी कसा झालो. मी माझा लाईव्ह पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट्स टाकलेत. मी नोव्हेंबर 2016ला पहिली SIP सुरू केली 5,000ची. HDFC फ्लेक्झी कॅप फंडमध्ये मी SIP सुरू केलेली. दिस इज नॉट अ रेकमेंडेशन, पण मी तुम्हाला सांगतोय की मी या फंडमध्ये SIP सुरू केलेली. आजपर्यंत ही SIP चालू आहे. मी कधीच बंद नाही केली. फक्त आता काय, ही 5,000च्या ऐवजी 50,000 होती या फंडमध्ये. मी अजूनपर्यंत हा फंड विकला नाहीये, ना रिडीम केलेत, ना काही ना काही. 1200 दिवस माझा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह होता. नोव्हेंबर 2016ला मी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेली. 1 एप्रिल 2020ला माझा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टेड अमाऊंट होती 35,50,000 आणि त्याचा व्हॅल्युएशन झालेलं 26 लॅक्स. 25% माझा पोर्टफोलिओ खाली होता. 1200 दिवसानंतर माझा पोर्टफोलिओ 25% खाली होता. ही जस्ट कोविडची वेळ होती, ज्या वेळेला आपण पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन खाली होतं, लॉकडाऊन लागलेलं, खूप डेंजर अवस्था होती. पण तुम्ही इमॅजिन करा ना मानसिकता काय होते की आज 1200 दिवस झालेत, ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष, पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह तर जाऊ दे 25%ने खाली आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. 32 वर्षाचा होतो मी आणि ते सगळं सस्टेन करणं खूप डिफिकल्ट होतं. इन्कम ड्रॉप झालेलं. पण मला एक माहिती होतं की ही वेळ आहे ना, ही शांत बसायची आहे. माझ्याकडे त्यावेळेला 500-550 क्लायंट्स होते. एकानेच फक्त पैसे रिडीम केले. मी त्यांना तेच सांगायचो की जर म्युच्युअल फंड्स डुबलं किंवा लॉकडाऊन उठलंच नाही तर राहुल कुलकर्णी डुबेल. कारण राहुल कुलकर्णीचे सगळे पैसे म्युच्युअल फंड्समध्ये. सो तुम्हाला ट्रस्ट असेल तर तुम्ही थांबा. जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत आपण काहीही स्विच करायचं नाहीये, काही आपण पोर्टफोलिओ रिडीम करायचं नाही. पण काही अतिशहाणे क्लायंट्स असतात. एका क्लायंटने ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं, लोअर सर्किट लागलं, त्याच दिवशी त्याचा पोर्टफोलिओ रिडीम केला. नंतर मार्केट वाढलं, पण त्याने कधीच पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकला.
कारण जेव्हा मार्केट वाढत होतं तेव्हा त्याला असं वाटत होतं की इथून खाली आलं की आपण इन्व्हेस्ट करू, आता इथून खाली आलं की इन्व्हेस्ट करू. अजूनही त्याने पोर्टफोलिओमध्ये पैसे बनवले नाहीये. तो पण 10 वर्ष इन्व्हेस्टेड आहे, पण अति शहाणा म्हणतो ना, ज्याचा आपण यू फॉलो व्हॉट युअर मेंटॉर सेज, तसं जर त्याने मला फॉलो केलं असतं तर सुद्धा पोर्टफोलिओ कुठल्या कुठे झाला असता. पण त्याने त्याचं स्वतःचं डोकं वापरलं आणि त्याने पैसे बनवले नाही. 1 सप्टेंबर 2020 म्हणजे मी चालू केल्यानंतर ऑलमोस्ट परफेक्ट 4 वर्षांनी माझा पोर्टफोलिओ पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये आला. तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट प्रॉफिटमध्ये 3963 3964. 4 वर्ष माझा पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह आला, बेसिकली ब्रेक इव्हन झाला. म्हणजे मला असं कळलं की आता आपण ऑन राईट ट्रॅक आहोत. 25% मायनस होता पोर्टफोलिओ, तो पॉझिटिव्ह झाला. तुम्ही आता वॉर लाईक सिच्युएशन मध्ये तुमचा पोर्टफोलिओ समजा 5%, 10%, 8% खाली असेल, तर मार्केट जेव्हा बाउन्स बॅक होईल तर तो पोर्टफोलिओ पण त्याच प्रकारे बाउन्स बॅक होईल. आणि तुम्ही त्या बाउन्स बॅक पिरियडमध्ये जर पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टेड नसाल, ट्रस्ट मी, तुम्ही लाईफ टाईम रॅली मिस करा. मी परत रिपीट करतो, ज्याला मार्केट बाउन्स बॅक होईल, आज कसं 400 पॉईंट बाउन्स बॅक झालं, मार्केट जेव्हा बाउन्स बॅक होतं ना, कोणालाच कळत नाही. पण जेव्हा ते बाउन्स बॅक होतं त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टेड नसाल तर तुम्ही लाईफ टाईम रॅली मिस करा. मला ना 2 प्रकारचे लोक सध्या भेटत आहेत. सो मार्केट आता खाली आहे, लोला आहे मार्केट. 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स आहेत. एकाकडे लमसम पैसे अवेलेबल आहेत, प्रॉबब्ली एफडी मध्ये किंवा सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये. दुसरे आहेत की जे इन्व्हेस्टेड आहेत पण ऍडिशनल कॅपिटल नाहीये. या लोकांनी जर आज इन्व्हेस्ट केले फॉर मिनिमम ऑफ 5+ इयर्स, तर दिस इज गोल्ड माइन. आता जी वेळ आहे, दिस इज गोल्ड माइन. इन्व्हेस्टेड आहेत बट नो ऍडिशनल कॅपिटल, स्टे इन्व्हेस्टेड, काही टेन्शन घेऊ नका. जसं मी 2020 ला केलेलं, माझ्याकडे ऍडिशनल कॅपिटल नव्हती काहीच जास्त, तर मी काही नाही, जसं SIP चालू होत्या त्या SIP चालू ठेवलेला, आपलं काम चालू होतं. इफ यू हॅव ऍडिशनल कॅपिटल, वी आर देअर टू हेल्प यू. आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमच्याकडे नाहीये, पोर्टफोलिओ आहे तसा स्टे इन्व्हेस्टेड, काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर सम पॉइंट ऑफ टाइम तुमचा पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह मध्ये येईल, डोंट वरी अबाउट इट. बट मी नेहमी सांगतो की एक चांगला मेंटॉर लाईफमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी बोललो, 1 सप्टेंबर 2020 ला पहिल्यांदा माझा पोर्टफोलिओ ब्रेक इव्हन झाला. 1 मार्च 2021 म्हणजे चालू केल्यानंतर ऑलमोस्ट 4.5 वर्षांनी माझा पोर्टफोलिओ 12% वर गेला. आता तुम्ही एक बघा, 1200 दिवस माझा मध्ये पोर्टफोलिओ निगेटिव्ह होता. त्याच्या पुढे 240 दिवसामध्ये तो पॉझिटिव्ह झाला. पण 5 वर्षाचा CAGR त्याने 12% वर केला. किती दिवस लागले? फक्त 240 दिवस. मी 1200 दिवस निगेटिव्ह पोर्टफोलिओ असताना जर बाहेर पडलो असतो तर पुढचे 240 दिवसात म्हणजे ऑलमोस्ट 1/3 डेज लागले मला मार्केट पॉझिटिव्ह व्हायला, माझा पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह व्हायला. पण मी तुम्हाला सांगू, हा फास्ट पॉझिटिव्ह का झाला? कारण ऍसेट अलोकेशन राईट होतं. लोकांना कळतच नाही कधी हायब्रिड फंड्स घ्यायचे, कधी मल्टी ऍसेट घ्यायचे, कधी मिड अँड स्मॉल घ्यायचे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी गोल्ड घ्यायचं, कधी सिल्वर घ्यायचं. ऍसेट अलोकेशन हा खूप मेजर रोल प्ले करतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी जसं बोललो की 1 मार्च 2021 ला माझा पोर्टफोलिओ 50 लाखाचा 63 लाख झाला. 5 वर्षाचा CAGR 12% झाला. मी म्हटलं, राहुल, दिस 5 years वेट
वॉज ॲब्सोल्युटली माइंड बॉगलिंग. लाईफ चेंज झाली. म्हणलं तू अप्स पण बघितले, डाऊन्स पण बघितले. स्टार्ट केलं लाईफ डाऊनवर, आता अप चाललंय. दिस इज द बेस्ट थिंग वन कॅन डू. लाईफमध्ये कॉन्फिडन्स आला. फर्स्ट टाइम पोर्टफोलिओ 12% वर गेला. लोकांचे क्लायंटचे पोर्टफोलिओज वाढायला लागले. आनंद व्हायला लागला खूप. लोक येऊन येऊन सांगायला लागले, राहुल तू सांगितलेल्या ऍडवाइसने आम्ही थांबलो, आज पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह आहे. तू नसतास तर प्रॉबब्ली आम्ही पोर्टफोलिओज रिडीम केले असते. म्हटलं दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझरी. पण ह्याच्यात सगळ्यात जास्त कौशल्य तुमचं आहे, कारण तुम्ही माझं ऐकलं. मी तर सगळ्यांनाच सांगत असतो, यू डू वेट अँड वॉच. जोपर्यंत गोल अचीव्ह नाही होते तोपर्यंत इन्व्हेस्टमेंटमधनं बाहेर पडायचं नाहीये. आज माझा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 3.3 crores प्लस 44 lakhs, ऑलमोस्ट 3.75 crores आहे. पोर्टफोलिओ हाय पासनं खूप खाली आलाय, पण पैसे कंटिन्युअस इन्व्हेस्ट केल्यामुळे परत तो ऑलमोस्ट 4 करोडच्या जवळ चाललाय. जसं मार्केट बाउन्स बॅक होईल, हा पोर्टफोलिओ 4, 4.5, 5 करोड व्हायला वेळ नाही लागणार. बरेच लोक मला कमेंटमध्ये करत असतात, सर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ लाईव्ह दाखवा. दिस इज माय लाईव्ह पोर्टफोलिओ. आत्ता सेमिनारच्या एक तासभर आधी मी स्क्रीनशॉट्स काढले. हा माझा आहे पोर्टफोलिओ, मी, बायको आणि बाबांचा. हा माझा पोर्टफोलिओ माझ्या बहिणीचा. सगळीकडे इन्व्हेस्टमेंट मीच करतो, माझ्या बिझनेसमधनंच पैसे जातात. मी, माझे बाबा आणि माझी वाईफचा पोर्टफोलिओ हाय आणि माझ्या बहिणीचा पोर्टफोलिओ हाय. एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट. इट इज अराउंड 3.75 crores. मला एकाने काल प्रश्न विचारला, तुझा IRR काय आहे? माझा IRR आता 11.74% आहे. 10 years लोएस्ट आहे मार्केट. लोएस्ट मार्केटला पण माझा IRR 12%. 11.74%, एकदम टू बी व्हेरी प्रिसाइज. 11.74 माझा IRR आहे. मार्केट टर्न झाला, हा IRR माझा 15-16% सहज जाईल परत. पण आपल्याला 12%चीच अपेक्षा आहे. 12%मध्ये एवढे पैसे बनतायत. विचार करा, 13, 14, 15% मिळाले तर काय होईल. लाईव्ह पोर्टफोलिओ का शेअर करतोय ना, कारण मला पाहिजे कन्व्हिक्शन बिल्टअप झालं पाहिजे. सी, नुसतं येऊन रील्सवर बोलणं की हे करा ते करा इज व्हेरी इझी. लाईव्ह पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि हा लाईव्ह पोर्टफोलिओ मी तुमच्यासमोर शेअर करतोय. आता निफ्टीचं काय झालंय, निफ्टीने मध्ये मी एक डेटा काढलेला, 567 days ऑफ नो रिटर्न. 570 दिवस झाले निफ्टीने रिटर्न नाही दिलाय. व्हेअर ॲज जो आता रिसेंट हाय झाला तिथपासनं मार्केट ऑलमोस्ट 15% पडलंय. तुम्ही बघू शकता केवढा मोठा फॉल आलाय. निफ्टी ऑलमोस्ट 15% पडलंय. 15% पडलंय. 4,000 पॉईंट पडले. पण हे पहिल्यांदाच नाही पडले. सगळे माझ्या बरोबर आहेत? काही डाऊट्स आहेत? मी कमेंट सेक्शन ऑन करतो 2 मिनिटं. मला पाहिजे प्रत्येकाला समजावं मी काय सांगतोय ते. माझं एज काय होतं 2016ला? एज होतं माझं 28. सगळ्यांना कळतंय मी काय सांगतोय ते. ओके, मी परत रिपीट करतो. मी फ्रायडेला संध्याकाळी 6 ते 9 नाशिकमध्ये इनफॉर्मल मीटअप करतोय. इट इज ओपन टू एव्हरीवन. ओके, इट इज ओपन टू एव्हरीवन. फ्री ऑफ कॉस्ट आहे. असा काही फार अजेंडा आहे डिस्कस करायचा असा नाही, पण मला माहिती आहे खूप लोक पॅनिक झाली आहेत, घाबरली आहेत. तर आपण समोरासमोर काही पॉइंट्स डिस्कस करू जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. एनी चान्स ऑफ करेक्शन इन द नियर फ्युचर? करेक्शन तर होतच राहणार, काही त्यात आकाश कम टू गोवा. गोवाला तर मी ऑलमोस्ट वर्षात 2-2, 3-3 वेळा येतो. मला तर फार आवडतं गोवा. ओके, काही डाऊट नसेल आपण पुढे जाऊ.
सो निफ्टीने ऑलमोस्ट 600 दिवस रिटर्न दिला नाहीये आणि गेल्या दोन महिन्यात वॉरमुळे निफ्टी 15% जास्त पडली. आता ह्याच्यात दोन प्रोबॅबिलिटी, अजून मार्केट नेगेटिव्ह जाऊ शकतं किंवा अजून इथून मार्केट पॉझिटिव्ह होऊ शकतं. कोणालाही माहिती नाही मार्केट खाली जाणार आहे का मार्केट वर जाणार आहे. नो वन नोज, नो वन शुड प्रेडिक्ट, बट प्रॉबॅबिलिटी वर जाण्याची जास्त आहे कारण मार्केट ऑलरेडी 15% पडलेलं आहे, 600 दिवस रिटर्न नाही दिलाय. आता जी गोष्ट आपल्याला 100 रुपयाची 80 रुपयाला मिळतीये, 80 रुपयाला घेतली त्यांनी 100 गेली तर आपल्याला 20-25% प्रॉफिट होतो. ज्यांनी 100 रुपयाला घेतलीये त्यांचे प्राइस 100 रुपये आली तर त्यांना प्रॉफिट काहीच होत नाही, त्यांची फक्त मुद्दल येते. सो तुमच्याकडे लमसम अमाऊंट आहे, दिस इज टाइम टू इन्व्हेस्ट. नंतर 1-2 वर्षांनी तुम्ही म्हणाल की पैसे होते पण मी का नाही इन्व्हेस्ट केले. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बघितलंय की .com बबल 2001 मध्ये 55% मार्केट पडलेलं, त्यानंतर 3 वर्षात मार्केटने 130% रिटर्न दिलेला. 2008-9 ला मार्केट 60% पडलेलं, त्यानंतर 2 वर्षात मार्केटने 170% रिटर्न दिला. कोविडमध्ये 38%, त्यानंतर 130% रिटर्न 6 महिन्यात. आता किती येईल? नो वन नोज, नो वन नोज. प्रेडिक्ट करायला जाऊ पण नका. 5-7 वर्ष 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहा. गेट अ गुड हँग ऑफ म्युच्युअल फंड्स. एक चांगला ऍडवायझर MFD हायर करा, त्याच्या बरोबर राहा. मी नेहमी सांगतो की मी मिड स्मॉल सगळेसे बघत असतो काय काय. पीक ऑफ जॅनला निफ्टी 12,500 होती, कोविडला 7,500 आली, 40% पडला, त्यानंतर 6 महिन्यात 60% झाली, 1 वर्षात 80% झाली. मिड कॅप 115% 1 वर्षात वाढला, स्मॉल कॅप 130% वाढला. तुम्ही जे आज म्हणता ना की स्मॉल आणि मिड कॅप मध्ये जाम रॅली आली, ती रॅली लोक जे इन्व्हेस्टेड होते त्यांचे पैसे जास्त वाढले. ज्या लोकांनी कोविडमध्ये इन्व्हेस्ट केले ना असे हार्डली लोक 5 ते 10% असतील. मेजॉरिटी लोकांनी जे 2016-17 पासून SIPs केलेल्या, लमसम केलेल्या, त्यांचे पैसे जे वाढले ना, दॅट इज फेनॉमिनल. लाईफ बनून गेली लोकांची. मी नेहमी सांगतो SIP बंद का नाही केली मी, कारण आय वॉज व्हेरी डिटरमाइंड. मी ना डेटा रीड करणारा माणूस आहे. आय ऑलवेज बिलीव्ह इन हिस्ट्री. ग्राफ आहे, डेटा आहे ना, हा रिपीट होत जातो. प्रॉबेबली सेम नाही होत बट मोर ऑर लेस रिपीट होतो. माझं नेहमी म्हणणं असतं लाल NAV म्हणजे विक्री नाही तर जास्तीत जास्त युनिट्स बाय होतात. दुसरी गोष्ट SIPs कमिटमेंट. मी एक सांगू, मी 2016ला जेव्हा SIP करायला सुरुवात केली, 2021ला म्हणजे 5 वर्षांनी मला असं जाणवलं की राहुल तू ना लाईफ मध्ये पण डिसिप्लिन होत चाललायस, अँड दॅट वॉज कम्प्लिटली बिकॉज ऑफ SIP. लाईफ मध्ये पहिल्यांदा एक गोष्ट मी सातत्याने न चुकता 5 वर्ष केलेली आणि ती म्हणजे SIP. आज ती मी सातत्याने सांगू शकतो 10 वर्ष केलेली आहे, ती म्हणजे SIP. पॉवर ऑफ कमिटमेंट. मी सगळ्यांना सांगतो तुम्ही SIP केली ना तर तुमचं लाईफ फायनान्शियली पण चेंज होईल, पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण डिसिप्लिन व्हाल. कारण प्रॉडक्टच असं आहे की ते तुम्हाला डिसिप्लिन बनवतं. दुसरी गोष्ट, गोल बदलला नव्हता. आय ऑलवेज बिलीव्ड इन लॉंग टर्म वेल्थ. माझा नेहमी विचार असतो की जे काय करायचंय ते लॉंग टर्म साठी करायचंय. जेव्हा क्लायंट्स पण मला अप्रोच होतात ना तेव्हा मी त्यांना सांगतो की 5 वर्षाचा वरचा व्ह्यू असेल तरच तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये या, अदरवाईज म्युच्युअल फंड्समध्ये येऊ नका. काय लोक 1-2 वर्षाचा व्ह्यू घेतात आणि मग रिटर्न्स न मिळाल्यामुळे निघून जातात आणि म्युच्युअल फंड्सला शिव्या देतात. दिस शुड नॉट हॅपन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये 5 वर्षाच्या वर कमिटमेंट असेल तरच द्या. आणि तुम्ही 5 वर्ष राहिलात म्युच्युअल फंड्समध्ये, ट्रस्ट मी, अफलातून वेल्थ होते. एव्हरीवन विथ मी? सो माझा हा प्रवास आहे. 2016ला सुरुवात केलेला फक्त 5,000च्या SIP ने. एप्रिल 2020ला 25% पोर्टफोलिओ डाऊन होता. सप्टेंबर 2020ला तोच पोर्टफोलिओ ऑलमोस्ट ब्रेक इव्हन आला. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट 4 वर्ष लागले.
4 इयर्स. 4.5 वर्षांनी तो पॉझिटिव्ह झाला आणि आज तोच पोर्टफोलिओ 4 करोडचा झालाय. ऑलमोस्ट 10 लाख SIP करतोय. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. तुम्ही पण असे अजून 5-7 वर्ष हा सस्टेन केलात फॉल आणि तुम्ही पैसे बनवले, तुम्ही स्वतःला असे शाबासकी द्याल ना की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. ट्रस्ट मी, आता पण मी विचारलं ना की गेले 10 वर्ष कोण 10,000ची SIP करू शकत होतं, 90% लोक हो म्हणतील. पण केली नाही कारण त्यांच्याकडे हँड होल्डिंग करायला कोणी नव्हतं. दुसरी गोष्ट, हँड होल्डिंग करायला नव्हतं त्यामुळे डिसिजन्स चुकले. जेव्हा तुमच्याकडे मेंटॉर असतो तेव्हा तुमची प्रॉबॅबिलिटी चुकण्याची खूप कमी असते. मी नेहमी म्हणतो, विथ हँड होल्डिंग, विदाऊट हँड होल्डिंग. विदाऊट हँड होल्डिंग लोकांनी, बरेच जणांनी एप्रिल 2020ला SIPs बंद केल्या. मी असे पण लोक बघितले की ज्यांनी खूप वेळेला मार्केटमध्ये ना प्रॉफिट बुकिंग केलंय. आम्ही कधीच ना आतापर्यंत प्रॉफिट बुक केलाय. मी आतापर्यंत 10 वर्षात फक्त 5च वेळा फंड स्विच केलाय. अनलेस अँड अंटिल आय एम कॉन्फिडंट मी कधीच फंड स्विच नाही करत. आम्ही लोकांचे कॉल्स घेतो, लोकांना जेवढं पाहिजे त्याला हँड होल्डिंग देतो, डेटा दाखवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी ना डेटाच्या बाबतीत खूप स्टुडियस आहे. मी जास्तीत जास्त डेटा शोधायचा खूप प्रयत्न करतो. SIP चालू ठेवण्यासाठी प्रचंड मोटिवेट करतो, गोल बेस्ड प्लॅन बनवतो. तुमचा पोर्टफोलिओ, मी नेहमी म्हणतो, आमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला रिटर्न्स नाही मिळाले तर वर्ड ऑफ माउथने राहुल कुलकर्णीची कधीच पब्लिसिटी नाही होणार. मला पाहिजे पब्लिसिटी ही राहुल कुलकर्णीची वर्ड ऑफ माउथने होईल. राहुल सगळ्यांनी सांगितलं, विचारलं पाहिजे की राहुलने हँड होल्डिंग दिलं, दॅट वॉज अमेझिंग. आणि तुम्हाला असं वाटतंय की आमच्याकडनं कॉल नाही आलाय, तुम्ही आम्हाला कॉल करा. जास्तीत जास्त टीमला कॉल करा, त्रास द्या टीमला. टीम विल मेक शुअर की तुमचे प्रत्येक कॉल्स अटेंड होत आहेत आणि तुम्हाला आम्ही सांगतोय की आम्हाला काय वाटतंय मार्केटबद्दल. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. हँड होल्डिंग शिवाय काय होऊच शकत नाही, माझं नेहमी म्हणणं असतं. वी आर व्हेरी प्रोएक्टिव्ह वेन इट कम्स टू कम्युनिकेशन. व्हेरी प्रोएक्टिव्ह. डेटा ड्रिव्हन रिअश्युरन्स. म्युच्युअल फंड सही है म्हणून मी म्युच्युअल फंड विकत नाही, बट आय एम कन्व्हिन्स्ड अबाउट माय प्रोडक्ट. मी एकदम कन्व्हिन्स्ड आहे. दुसरी गोष्ट, मी माझेही पैसे वाढवलेत, क्लायंट्सही पैसे वाढवलेत ओव्हर अ पिरियड ऑफ 10 इयर्स. त्यामुळे माझ्या बोलण्यातनं कन्व्हिक्शन येतं. रेग्युलर पोर्टफोलिओ रिव्ह्यूज, गोल बेस्ड प्लॅनिंग, लाईफ लॉंग पार्टनरशिप. पोर्टफोलिओ रिव्ह्यू, मी पर्सनल पोर्टफोलिओ रिव्ह्यू नाही करत. मी एव्हरी मंडे मी जे माझे जे 20-22 फंड्स ठरलेले ते मी रिव्ह्यू करत असतो. काही फंड्स मध्ये असं पण झालंय की आम्ही ड्रॉडाऊन्स घेतोय, बट आय एम व्हेरी कॉन्फिडंट की फंड्स परत वर जातील. अँड दॅट इज हाऊ यू डू युअर होमवर्क. खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. मेंटॉर असेल ना लाईफमध्ये तर तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता, आणि ते पण व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. क्रॅशमध्ये SIP प्लीज बंद करू नका. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होईल. NAV लाल म्हणजे मार्केट जेव्हा नेगेटिव्ह असतं तेव्हा युनिट्स तुम्हाला जास्त मिळतात. दॅट इज द टाइम यू शुड अक्युम्युलेट युनिट्स. टाइम इन द मार्केट इज ऑलवेज बीट्स टायमिंग द मार्केट. बरेच लोक पैसे घेऊन असतात की मार्केट खाली आलं ना की मी इन्व्हेस्ट करणार आहे. मार्केट खाली आलं की म्हणतात अजून मार्केट खाली होऊ दे मग मी इन्व्हेस्ट करेन. यू शुड नेव्हर टाइम द मार्केट्स. 5,000ची SIP 30 वर्षात 1.75 crores होते, दॅट इज फाईन. हँड होल्डिंग असेल तर क्रॅशमध्येही कॉन्फिडंट राहता येतं. मला किती लोक मेसेज करतात, आम्ही किती सध्या गुगल मीट करतोय, कॉल्स घेतोय, सगळेजण मला तेच म्हणतात, बोलल्यावर बरं वाटतं, आधार मिळतोय तुझा, कन्व्हिक्शन येतंय, तुझ्या आवाजात जेवढा कॉन्फिडन्स येतोय त्याने आम्हाला वाटतं असं की नाही थांबलं पाहिजे, पैसे बनतील. दॅट इज व्हॉट हँड होल्डिंग इज ऑल अबाउट, अँड दॅट इज व्हॉट राहुल कुलकर्णी गिव्स यू. तुमच्याकडे मेंटॉर नसेल तर तुम्ही मला DM करा, अपॉइंटमेंट, माझ्या टीमशी बोला, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. तुम्ही खूप फायनान्शियली स्ट्रेस्ड असाल तर राहुल कुलकर्णी पर्सनली तुम्हाला हेल्प करेल. डोंट वरी अबाउट इट. माझी टीम खूप सक्षम आहे, ते तुम्हाला बरोबर फायनान्शियल प्लॅनिंग करून देईल. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता.
लाईव्ह पोर्टफोलिओ सकट मी तुम्हाला सांगितलंय. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनला लिहा, मी त्याची उत्तरं देतो. आमचं फ्री कन्सल्टेशन हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अपॉइंटमेंट लिहा. तुम्हाला गुगल फॉर्म लिंक DM होईल. गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. तुमचा पोर्टफोलिओ बाहेर असेल तरी आम्ही आमच्याकडे तो ट्रान्सफर करून घेऊ शकतो. मला 2-3 ठिकाणी पोर्टफोलिओज नाही पसंत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की एकाच ठिकाणी पोर्टफोलिओज पाहिजेत. त्याने तुम्हालाही मजा येते, मलाही मजा येते. दुसरी गोष्ट, स्टॅगर्ड इन्व्हेस्टमेंट्स मध्ये कधीच वेल्थ बनत नाही. थँक्यू जोसेफ साळपे. मी ना खूप खालून वर आलेला माणूस आहे. ओके, 5,000 रुपये SIP करायची ते पण मला खूप जीवावर यायचं. आणि आज 10 लाख रुपये करतोय, पण माणूस म्हणून मी कधीच चेंज नाही झालोय. आणि त्यामुळे मी लोकांशी खूप कनेक्ट करतो. तुम्ही गुगल फॉर्म भरा, माझ्या टीमशी बोला. माझी टीम तुम्हाला 100% मदत करेल. टीमला असं वाटलं की तुम्ही खूप फायनान्शियली स्ट्रेस्ड आहात तर टीम माझ्याशी कॉल करून देईल. ट्रुली कुणाल सजेस्ट सम गुड फंड्स फॉर बिगिनर्स. असं गुड फंड्स फॉर बिगिनर्स असं नसतं. इट इज अबाउट रिस्क प्रोफाइलिंग. तुम्ही मला तुमचा गुगल फॉर्म भरा, टीमशी बोला, टीम तुम्हाला परफेक्ट प्लॅन देईल. वेदांत गाडगे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. MFD कम्युनिटी खूप मोठी झाली पाहिजे, कारण लोकांना आपली गरज आहे. प्रतीक चौधरी, मला DM कर तुझा नंबर. फॉर्म भरला असेल तर माझी टीम उद्याच्या उद्या कॉलबॅक अरेंज करतो. बरेच जणांचं असतं, यांनी लिहिलंय SRJ 1325. मी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो SIP मध्ये. रेग्युलर प्लॅनचा एक्सपेन्स रेशो जास्त असतो. तुम्हाला पैसे वाचवायचे तर तुम्ही बिलकुल रेग्युलर प्लॅन मध्ये जाऊ नका. तुम्हाला जर वेल्थ करायची आहे तर तुम्ही रेग्युलर प्लॅन मध्ये या. यू ऑलवेज नीड अ मेंटर इन लाईफ. मी एक बघितलंय, जे मोठी लोक असतात ना, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीला ना एक कोच असतो, कारण त्यांना माहितीये वेळेचं महत्व काय. प्रॉब्लेम काय होतो ना, आपल्यासारखी जी छोटी लोक असतात ना, त्यांचा ते चिंदीगिरी करत एक्सपेन्स रेशो मध्ये पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि लाईफमध्ये कधीच पैसे बनवत नाही. हे मी तुला डायरेक्ट करून नाही म्हणते, ही इन जनरल मेंटॅलिटी सांगतोय मी. इट इज कम्प्लिटली फाईन. मी नेहमी म्हणतो की डायरेक्ट मध्ये पण लोकांनी पैसे बनवलेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी कालच माझ्याकडे एक इन्व्हेस्टर आलेला, ज्याची 40,000 SIP चालू होती. नामांकित बिल्डर आहे. आणि मी त्याला विचारलं की तू 40,000ची काय SIP करतोयस, तुझी कॅपॅसिटी तर 3 लाख आहे. तो बोलला, राहुल घाबरतो मी. म्हटलं SIP कुठे करतोयस? तो बोलला ग्रोवर. मग म्हटलं ऍडवायझर का नाही घेतलास? तुला एक्सपेन्स रेशो खूप. मी म्हटलं 3 लाखाची SIP 40,000 करतोयस, जे 2.5 लाख रुपये ते बँकेत 2% पडून येत. म्हटलं तू किती मेजर कंपाऊंडिंग घालवलंय. वय वर्ष फक्त 31. एव्हरीवन नीड्स अ मेंटॉर इन लाईफ, लक्षात ठेवा. जेवढं लवकर लाईफमध्ये मेंटॉरशिप घ्याल तेवढं लाईफ तुमचं जबरदस्त होईल, लक्षात ठेवा. चेतन झवेरी, आम्ही रिव्ह्यू करतो पोर्टफोलिओ ओनली अँड ओनली इफ तुम्हाला रेग्युलर प्लॅन मध्ये आमच्या थ्रू आमच्याकडे ट्रान्सफर करायचा असेल तर. अदरवाईज आम्ही रिव्ह्यू नाही करत. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही माझ्या टीमशी बोला.
आणि कन्सल्टेशन घ्या, प्लॅन घ्या. डोंट वरी अबाउट इट. तुम्ही इन्व्हेस्टेड असाल, काही फंड्स खाली आले, टॉक टू माय टीम. त्रास द्या त्यांना, काहीच प्रॉब्लेम नाही. वी आर ऑलवेज अँड ऑलवेज देअर टू हेल्प यू. ओके, तुम्ही सगळे आलात या लाईव्हमध्ये, त्यामुळे खूप मजा आली. नेक्स्ट वेनसडेला सेम टाइम न्यू टॉपिक घेऊन येऊया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.